आणखी एक देश, आणखी एक आंदोलन. जेनझीनं पुन्हा एका देशात रान पेटवलंय. हो, मेक्सिको सिटीमध्ये पुन्हा एकदा जेनझीनं आंदोलन करण्यास सुरुवात केलेली आहे. जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये जेनझींचं आंदोलन आता होताना दिसतंय. देशातील वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचार, ड्रग्सशी संबंधित हिंसाचार आणि राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांच्या सुरक्षा धोरणांच्या विरोधात ही निदर्शनं इथं सुरू आहेत. जेनझी हजारोच्या संख्येनं इथं रस्त्यावर उतरलेले आहेत. जेनझी तरुणांनी जोरदार निदर्शनं केली आणि हे आंदोलक ठिकठिकाणी हिंसक होताना सुद्धा दिसत आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षांच्या बड्या नेते मंडळींनीही यात सहभाग घेतलेला आहे. जे इतर देशांमध्ये जे आंदोलन झाली त्यातही असाच प्रकार घडला होता. सप्टेंबरमध्ये नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीनंतर सर्वात मोठी जेनझी निदर्शने तिथे झाली होती, ज्यामुळे त्या देशाच्या पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला होता. आता मेक्सिकोमध्ये अनेक तरुण हे भ्रष्टाचार आणि हिंसक गुन्हेगारीसाठी शिक्षा मुक्ती यासारख्या मोठ्या समस्यांमुळे तिथे त्रस्त झालेले आहेत. त्यामुळेच आता तिथं आंदोलन केलं जात आहे. याबाबतचे व्हिडिओ हे सातत्यानं समोर आलेले आहेत आणि त्यामध्ये आंदोलन कसं हिंसक झालंय तेही आपण पाहू शकतो. देशव्यापी आंदोलन सुरू झालं आहे आणि मेक्सिको सिटीमधील नॅशनल पॅलेसच्या बाहेर हे आंदोलन चिघळताना दिसतंय. कारण तिथल्या राष्ट्राध्यक्ष शेनबॉम या राहतात आणि त्यांचं कार्यालय सुद्धा याच पॅलेसमध्ये आहे. या पॅलेससाठीच्या संरक्षणासाठी उभारलेली काही बॅरिगेड्स या आंदोलकांनी तोडली. कशा प्रकारे इथे थेट सामना पोलिसांचा आणि या आंदोलकांचा होतोय तेही या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय. कॅम्पसमध्ये सुरक्षा देणाऱ्या पोलिसांनी बॅरिगेड्स तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही आंदोलकांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि अग्निशमन यंत्रणाचाही वापर केलेला आहे. मात्र यामधून आता हे आंदोलन काही शांत होताना दिसत नाहीये. दरम्यान या आंदोलकांच्या मागण्या काय आहेत तेही महत्त्वाचा विषय आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी अधिक निधी आणि चांगली सुरक्षा मिळावी या मागणीसाठी मोर्चा काढला जात आहे. देशातील व्यापक असुरक्षिततेचे बळी डॉक्टर देखील इथे ठरलेले आहेत आणि ठरत आहेत. जिथे कोणालाही मारलं जात आहे आणि कुठलीही शिक्षा दिली जात नाही. त्यामुळं इथला जेनझी वर्ग हा नाराज आहे, तीव्र त्याचं संताप आहे. देशामध्ये सुरू असलेल्या जेनझी आंदोलनाबाबत देशाच्या अध्यक्षा शेनबॉम यांनी विरोधी पक्षावर चळवळीमध्ये घुसखोरी करण्याचा आणि सोशल मीडियावरील काही जो बॉट्स वापरून गर्दी वाढवण्याचा आरोप त्यांनी इथे केला. त्यामुळे आता हे राजकीय वातावरण देखील इथं पेटताना दिसतंय. या शहरातील एक महापौर होते, त्यांचं नाव आहे मिचोआकान, यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर शनिवारी देशभरामध्ये एक रॅली काढण्यात आली आणि देशभरात झालेल्या या विविध वयोगटातील लोकांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला आणि अशा प्रकारे हे आंदोलन सुरू होऊन इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलं आणि ते चिघळलं सुद्धा. आता या जेनझीच्या मागण्या मान्य होतात की पुन्हा नेपाळप्रमाणे इथल्या राष्ट्राध्यक्षांना किंवा इथल्या राष्ट्रपतीला राजीनामा द्यावा लागतो किंवा देशात सत्ता पलट होते हे येत्या काळात स्पष्ट होईलच. पण आता ज्या प्रकारे जगभरामध्ये आपण जेनझीचा उठाव होताना बघतोय त्यामुळे आता यातूनच ही परिवर्तनाची नांदी आहे का असंही बोललं जात आहे. तुमचं याबाबत काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा.